नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता राघव आणि सिंधू शेवटी सावीमुळे एकत्र आलेले असतात आणि मधूला ते काही पगवत नसते। तेव्हा मधू ही मनोहिमन सिंधूला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतच असते आणि सावीला सुद्धा राघवच्या आयुष्यातून जर सावी ही राघवची मुलगी आहे हे जर सिद्ध झाले आणि ती तर आहेच, राघवने तर ते मान्य केलेलीच आहे, परंतु घरातील जर सर्वांना हे समजले तर मग आता आपल्याला या घरातून बाहेर काढायला कोणी कमी करणार नाही आणि राघव सिंधू परत एकत्र येतील। म्हणून मधू ही कायम राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि मुद्दाम ती सिंधूच्या तोंडावर एक आणि राघवच्या तोंडावर एक वागण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा मात्र राघवने सावीला पूर्ण हक्क देण्याचे ठरवलेले असतात आणि मधू ही राघवबरोबर सिंधूवरून कायम भांडण हे करतच असते। त्यामुळे राघवच्या मनामध्ये फक्त सिंधूविषयीच प्रेम ही वाढत जाते, कारण आत्तापर्यंत राघवचा जो काही सिंधूबद्दल गैरसमज झालेला असतो तो पूर्णपणे मिटलेला असतो आणि काही दिवसानंतरच लगेच सावी आणि विनायक यांच्या स्कूलची जी काही पिकनिक आहे ती पिकनिक ही जाणार असते आणि मधूने राघवबरोबर खूप असे भांडण केल्यामुळे राघव म्हणत असतो की मधू प्लीज तू माझ्याबरोबर कुठेही पिकनिकला यायचे नाही, कारण तू आत्तापर्यंत जे काही वागले ते घरामध्ये इतरांना तर त्रास दिलास, परंतु इतर जगासमोर काही वेगळा तमाशा नको आणि जर तुला पिकनिकला यायचे असेल तर मी ह्या पिकनिकमध्ये येणार नाही। मात्र विनू आणि सावी हे राघवला घेतल्याशिवाय पिकनिकला जायला तयार नसतात। तेव्हा मात्र सिंधूसुद्धा मधू आणि राघव यांच्यामध्ये येऊ नये म्हणून ती पिकनिकला जाण्यासाठी नकार देते आणि त्याच वेळेस सावीचा बर्थडे असतो आणि तिला वाटत असते की सावीचा बर्थडे आपण म्हणजे सावीला इतक्या सुखसोयी तर देऊ शकत नाही, म्हणून राघवपासून तिने तो बर्थडेसुद्धा लपून ठेवलेला असतो। तेव्हा मात्र त्याच दिवशी राघव आणि सिंधूच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी तिने सावीचा बर्थडे सुद्धा साजरा करायचा ठरवलेला असतो। योगायोगे राघव सर्व हे येते आणि पिकनिकमध्ये गेल्यानंतर राघव हा सावीचा बर्थडे धूमधडाक्यात असा साजरा त्याने करायचे ठरवलेले असते। सर्वजण हे पिकनिकला गेलेले असतात। मधू ही राघवबरोबर भांडण करून शेवटी ह्या पिकनिकमध्ये येण्यासाठी तयारच होते आणि शेवटी सिंधू नाही म्हणलेले असते तरी राघव हा सावीची शपथ घालून शेवटी सिंधूला सुद्धा या पिकनिकमध्ये घेऊन गेलेला असतो। तेव्हा मात्र पिकनिकमध्ये सुद्धा राघव आणि सिंधूची जवळीक आणि राघव आणि सिंधूने जे काही कपल्स गेम असतात त्यामध्ये एकत्र भाग घेतलेला असतो सावी आणि विनूसाठी त्यांच्या आग्रहामुळे, आणि ते कपल्स गेमसुद्धा सिंधू आणि राघवने जिंकलेले असतात। मधूला मात्र हे काही पगवत नसते, तिच्या जीवाचा खूप असा म्हणजे तळतळ झालेत असतात, कारण राघवच्या जे काही आवडीनिवडी असतात त्याबद्दल हे गेम्स खेळले जात असतात आणि त्या गेम्सचे सर्व काही उत्तरं सिंधूने योग्य दिलेले असतात। म्हणून सिंधू ही खऱ्या प्रेमाची राघवची निशाणी आहे हे सर्वांसमोर शेवटी आलेले असते आणि सावीने तर राघव सिंधू विनू यांचे एकत्र फोटो चक्क मधूला काढायला सांगितलेले असतात आणि हे सर्व करून मधूच्या जीवाची फारशी दयनीय अवस्था होत असते आणि सर्वजण सावीचा बर्थडे आहे म्हणून घरातील सर्व त्यांनी म्हणजे राजश्री रत्नाकर यांनी तयारी करून ठेवलेली असतात आणि बस येण्याची सर्वजण वाटच बघत असतात। राघवला सुद्धा फोन राजश्रीने केलेला असतो की अरे येथे आम्ही सावीचा केक कापण्यासाठी वाट बघतोय, तुम्ही केव्हा येतात? राघव म्हणत असतो की आता आम्ही येतच आहोत, सावीचा बर्थडे येथे सुद्धा साजरा केला। तेव्हा मात्र जेव्हा पिकनिकमधून बसही येत असतात आणि सर्वजण गाण्याच्या भेंड्या खेळत असतात आणि अचानक ड्रायव्हरकडून भरधाव वेगाने बसचा टायर फुटला जातो आणि बस ही भरधाव वेगाने दरीत कोसळायला लागणार तर एका झाडाच्या झुडपेला आणि एका असे कडाकपारीत ती बस गुंतलेली असते। सर्वांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि शेवटी बस ही दरीत कोसळणार म्हणून राघव हा घाईने बसच्या खाली उतरतो आणि कसे तो बसमधील ज्या प्रवासी असतात त्यांना बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत असतो। मात्र सिंधू विनू आणि सावी यांना सुखरूप तो बाहेर काढतो आणि मधूचे मात्र कुणाला लक्षच राहत नाही। राघवसुद्धा हा सिंधू बेशुद्ध पडल्यामुळे, कारण सिंधू बेशुद्ध पडलेली असते, तिला ते अपघाताचे अगोदरचे सर्व क्षण आठवतात म्हणून राघव हा पूर्णपणे सिंधूमध्येच मग्न झालेला असतो की सिंधू उठ, मला सोडून तू जाऊ शकत नाही,
तेव्हा मात्र मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि लगेच मधू ही त्या म्हणजे बससोबत दरीमध्ये कोसळलेली असते आणि सर्वांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा सिंधू ही मधूला सापडून शेवटी त्या दरीतून घेऊन येते आणि राघवच्या जीवात जीव आलेला असतो, कारण सिंधूने मधूसाठी पुन्हा एकदा तिला जीवदान दिलेले असतं। कारण सर्वांनी मधू ही मेली म्हणून सोडून दिलेले असतात, परंतु सिंधूने तिला शेवटी शोधून घरी हॉस्पिटलमध्ये आणलेले असतात आणि त्याच वेळेसमध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर सांगतात की मधू ही वाचू शकत नाही, परंतु अचानक सिंधूने जे काही प्रयत्न केलेले असतात त्या दैवी चमत्काराने मधू ही जिवंत झालेली असते। डॉक्टरांनी सांगितलेले असते की यांची अवस्था खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे त्यांच्यावर असे उपचार करून सुद्धा त्या परत शुद्धीवर येतील की नाही हे सांगू शकत नाही, शक्यतो ते कोमात सुद्धा जाऊ शकतात। तेव्हा ते ऐकून राघव हा खूप रडत असतो आणि मधूला म्हणत असतो की अगं मधू, तू माझ्यासाठी नाही तर विनायकसाठी सुद्धा या जगामध्ये येण्याचा प्रयत्न कर आणि प्लीज आम्हाला सोडून तू कुठेही जाऊ नको। तेव्हा मात्र सिंधू ही राघवला धीर देते आणि सिंधू लगेच आपले प्रयत्न सुरू ठेवते आणि त्याच वेळेस मधू ही म्हणजे जे काही उपचार केल्यानंतर सिंधू रात्रंदिवस मधूची काळजी घेत असते, त्यामुळे राघवचे सिंधूच्या म्हणजे प्रेम आणखीनच त्याच्या मनातील वाढत जाते आणि जेव्हा मधू ही शुद्धीवर येत असते तेव्हा राघव हा सिंधूच्या हातामध्ये घेऊन ते म्हणत असतो की सिंधू, तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, कारण मधू आत्तापर्यंत तुझ्याबरोबर जे काही वागली त्याच्यावरून तू तरीसुद्धा मधूला शेवटी जीवदान दिलेच आणि सिंधू तू इतकी मधूची काळजी घेतली आणि खरंच तू खूप अशी निस्वार्थी आणि खरंच स्वाभिमानी आहे। सिंधू, खरंच मला माफ कर, माझ्याकडून खूप काही चुका झाल्या, म्हणून चक्क त्याने सिंधूला मिठीसुद्धा मारलेली असते आणि त्याच वेळेस मधू डोळे उघडते आणि हे सर्व बघते तर तिला पुन्हा चक्कर येते आणि त्याच वेळेस राघव हा बाहेर गेलेला असतो। तेव्हा सिंधू ही मधूकडे लक्ष देते आणि तिला तिच्या हातांची हालचाल समजते। सिंधूला खूप आनंद होतो, तर सिंधू म्हणते की मधुताई, घरच्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे, कारण तुम्हाला या अवस्थेत बघून सर्वांचा हा धीर सुटलेला होता, कारण डॉक्टरांनी सांगितले होते की तुम्ही परत वाचू शकत नाही। तेव्हा मात्र मधूला समजते की सिंधूने तिला वाचवले। तेव्हा मधू म्हणत असते की सिंधू, तू तर मला त्यात म्हणजे संकटात सोडून द्यायला हवं होतं, तुझ्या मार्गातला अडथळा आपोआप दूर झाला असता, तू मला जर वाचवले नसते तर, कारण राघव आणि तुझ्यामध्ये मी कायम येत होते, मग मी आले नसते। तेव्हा सिंधू म्हणत असते की मधुताई, मी कधी असा विचार केलेला नाही आणि जेव्हा मी घर सोडले तेव्हापासूनच तो मार्ग सोडून दिला। माझ्या मनामध्ये राघवविषयी असे कोणतेही फिलिंग्स नाही, परंतु माझे राघववर खूप प्रेम होते आणि आता त्यांचे लग्न झाल्यामुळे मी कधीही राघवला जवळ करण्याचा प्रयत्न करत नाही, तुमच्या मनातील गैरसमज काढून टाका। तेव्हा मधूने राघवला जो काही प्रश्न विचारलेला असतो की जेव्हा सिंधू आणि माझ्यामध्ये तुम्हाला निवड करण्याची वेळ येईल, म्हणजे संकटात जर आम्ही दोघी अडकलो तर तुम्ही नेमकं कोणाला वाचवताल, आणि त्याच वेळेस राघवने मधूला वाचवले म्हणजे सिंधूला वाचवलेले असते, हे सत्य लगेच मधूच्या डोळ्यासमोर येते आणि राघवने तर शेवटी त्याच्या प्रेमाला वाचवले। मग सिंधू, तू नेमकं तुझ्या मनाचे उत्तर काय की राघव संकटामध्ये नेमकं कुणाला वाचू शकेल, आणि राघव नक्की सिंधू तुलाच वाचवेल, कारण तूच त्याचे खरे प्रेम आहे। तेव्हा घरातील सर्वजण मधू शुद्धीवर आल्याचे पाहून सर्वांना खूप आनंद होतो। सर्वजण सांगतात की आज सिंधूमुळे तुझा जीव वाचला। तेव्हा मात्र मधूचा आणखीन जळफळाट होत असतो, तर तेवढ्यात रेश्मा म्हणून जाते, हे बघा, नवऱ्याला थोडीशी सुद्धा काळजी नाही, नवऱ्याने सिंधूचा जीव वाचवला आणि मधूला तर त्या बसमध्ये सोडून दिले, परंतु सिंधूने म्हणजे तिच्या नवऱ्याच्या बायकोने मधूचा दोनदा जीव वाचवला। आपल्या घरामध्ये काही वेगळंच घडते। तेव्हा मधूला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मधूला घरी आणण्यात येते आणि जेव्हा रत्नाकर आणि राजश्रीने राघव आणि मधूची रूम एकत्र केलेली असते, म्हणजे जेथे त्यांच्या रूममध्ये वेगवेगळे बेड असतात ते एकत्र केलेले असतात, ते बघून मधू म्हणत असते की मी राघवबरोबर या रूममध्ये नाही राहू शकत, कारण राघवच्या मनामध्ये सिंधूचं प्रेम आहे आणि मी त्या दोघांच्या मध्ये येऊ शकत नाही। काकू म्हणत असते की मधू तू हे सर्व काय बोलते, आणि राजश्री सुद्धा। त्यानंतर इकडे राघव हा सिंधूकडे आलेला असतो आणि सिंधूला तो विचारत असतो की सिंधू, माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये अजून काही फिलिंग्स नाहीस का? मला असे वाटते की तू आयुष्यात पुढे गेलेली नाही, अजूनसुद्धा तू माझा विचार करते। तर सिंधू काही उत्तर देत नसते, कारण तिच्या मनामध्ये सुद्धा राघवविषयीचे प्रेम असते।
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंनी एका गुरुजींना घरी बोलावलेले असते आणि मधु आणि राघव यांच्या सुखी संसारासाठी तिने काहीतरी गुरुजींना विचारण्याचे म्हणजे कुंडली काढण्याचे ठरवलेले असतात। तेव्हा मात्र गुरुजी त्या दोघांच्या हातामध्ये एक धागा बांधतात आणि त्याच वेळेस मधुचा धागा त्याच वेळेस तुटून जातो। तेव्हा गुरुजी म्हणतात की खूप मोठा अपशकुन आहे, कारण या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप काही संकट येणार आणि एक खूप मोठे भयानक वादळसुद्धा येणार आणि त्यामुळे यांचा संसार काही व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण हे दोघं एकमेकांसाठी बनलेलेच नाही। ते ऐकून तर घरातील सर्वांना धक्काच बसतो आणि राघवला मात्र आनंद होत असतो, कारण राघव मनात म्हणत असतो की माझ्या मनामध्ये मधुविषयी कधी अशा फिलिंग्स नाहीच, कारण माझ्या मनामध्ये फक्त सिंधूच आहे आणि सिंधूच माझ्या आयुष्यामध्ये परत येईल, म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो। तेव्हा आता काकूसुद्धा राघवच्या मनातील प्रेम हे कसे समजून घेते आणि शेवटी नाईलाजाने म्हणजे सी स्वतःपुढे हार मानून सिंधू आणि राघव यांना परत कसे एकत्र आणते आणि सिंधूची ती कशी माफी मागते हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।